नमस्कार मंडळी, चला आपण आज सांबारची रेसिपी ट्राय करूया। सर्वप्रथम अर्धी वाटी तूर डाळ, मूग डाळ, हरभऱ्याची डाळ सर्व डाळी धुवून घेऊया। त्या धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून ते कुकरला लावून देऊया। कुकरला लावण्यानंतर त्याच्या 3 शिट्ट्या मस्त होऊन देऊया। तोपर्यंत शेवगा, वांग, भोपळा छानपैकी धुवून घेऊया। धुतल्यानंतर गरम पाणी करायला ठेवूया। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया। मीठ टाकल्यानंतर ते सगळ्या भाज्या टाकून घेऊया, त्या उकळून देऊया। तोपर्यंत आपण इडलीचं बॅटर छान तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया। मीठ टाकल्यानंतर ते छान हलवून घेऊया। मग भांड्याला तेल लावून आपण ते सगळं बॅटर जे आहे ते इडलीच्या पात्रामध्ये टाकूया। मग पात्रामध्ये टाकल्यानंतर ते मस्तपैकी भांडं लावून देऊया 5-10 मिनिटासाठी। नंतर कढईमध्ये थोडंसं तेल तापवून देऊया। त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं, लसूण, कढीपत्ता, परत कांदा टोमॅटो टाकल्यानंतर छानपैकी हलवून देऊया। ते थोडं सॉफ्टनेस झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं सॉफ्टनेस झाल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे, जसे की सांबार मसाला, मिरची पावडर, परत हिंग, परत घरगुती मसाला हे टाकून झाल्यानंतर हलवल्यानंतर त्याच्यामध्ये चिंचेचं आणि गुळाचं पाणी टाकून देऊया। मग सगळ्या भाज्या टाकून देऊया, मस्तपैकी हलवूया। मग त्याच्यामध्ये जी आपण डाळ शिजवली होती ती डाळ टाकून देऊया, ती छानपैकी हलवून देऊया। मग एक उकळी होऊ द्या। त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे आपली मस्त सांबारची रेसिपी